A very warm welcome to my dear all friends. Today we will discuss about paper number 4 semester 5. It means 16th and 18th century. Today we will discuss about unit 1 important concept and terms, which means the Elizabeth age and the Jacobean period. But today we will discuss about the Elizabethan age 1550 to 1603. In this era, the Renaissance, Humanism, Reformation, as well as the university wits, Elizabethan poetry, dramatists, how they developed the concept of the Renaissance, the Humanism, and other Reformation as well. या सगळ्यामध्ये एलिझाबेथन एजला गोल्डन एज का म्हणतात? गोल्डन एज कसं निर्माण झालं? एलिझाबेथन एज मध्ये इतिहासाच्या माध्यमातून जर विचार केला तर साहित्यामध्ये निर्माण झालेलं पुनर्जागरण कशा पद्धतीनं सोयीस्कर साहित्यासाठी झालं हे आपल्याला एलिझाबेथन एज मध्ये बघायला मिळणार. तर एलिझाबेथन नावाचं जर विचार करतोय आपण तर एलिझाबेथ फर्स्ट ही एक क्वीन होती जी अविवाहित होती आणि तिनं साहित्यासाठी, कलेसाठी प्रचंड मदत केली. एक चांगलं पोषक वातावरण तिने निर्माण केलं आणि म्हणून त्या पिरियडला एलिझाबेथन एज असं म्हटलं जातं. मीनव्हाईल याच इराला शेक्सपियरन एज असं देखील म्हटलं जातं, कारण की याच काळात शेक्सपियरनं त्याचे वेगवेगळे प्रयोग त्यानं केले. म्हणजे तो द थिएटर नावाच्या एका थिएटरमध्ये पहिल्यांदा कामाला लागला. त्यानंतर त्यानं केलेले बदल, त्यानं केलेले ड्रामाज, मग त्याचं हॅमलेट असेल, मॅकबेथ असेल, रोमिओ अँड ज्युलियट असेल, किंबहुना 154 सॉनेट्स असतील, या सगळ्यांमध्ये त्यावेळेला द वेल नोन पर्सन ऑफ ड्रामाटिस्ट, पोएट शेक्सपियर. त्यामुळे शेक्सपियर प्रचंड प्रसिद्ध नावाजलेलं साहित्यिक म्हणून या काळाला शेक्सपियरच्या नावानं देखील ओळखलं जातं. दुसरी गोष्ट, एलिझाबेथन एजला गोल्डन एज का म्हटलं जातं की बिफोर कमिंग दी एलिझाबेथन एज देर वॉज टू मच डार्कनेस. त्यावेळेला जो ट्युडर पिरियड होता त्यावेळेला प्रचंड डार्कनेस होता, अंधश्रद्धा होती, चर्चचं प्राबल्य होतं, सामान्य माणसाला जगणं कठीण झालं होतं. आणि अशा वेळेला एलिझाबेथन फर्स्ट गादीवर आली. ती स्वतः कॅथलिक असून देखील तिनं प्रोटेस्टंट सोबत आणि चर्च सोबत एक असा समांतर ब्रिज तयार केला, ज्याच्यामुळे कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये एक समांतरता निर्माण झाली, शांतता निर्माण झाली. आता हे प्रोटेस्टंट कोण? तर हे प्रोटेस्टंट कोणे एकेकाळी म्हणजे अगदी अर्ली इन 14th सेंचुरी चर्चचं जेव्हा प्राबल्य होतं, पोपचं प्राबल्य होतं, सामान्य माणसांना निर्णय घ्यायचा अधिकार तर नव्हताच, पण जे काही करायचे ते पोप घ्यायचे. राजाचा अधिकार चालत नव्हता, राजा हा फक्त नामधारी होता. पण हेनरी 8 पासून ते अगदी मॅरीपर्यंत, त्यानंतर एलिझाबेथ पर्यंतच्या प्रवासामध्ये कॅथलिक पर्यंतचा जो त्यांचं प्राबल्य होतं ते कॅथलिकचं प्राबल्य, पोपचं प्राबल्य हळूहळू कमी होत गेलं. आणि एलिझाबेथनं जे काही काम केलं ते म्हणजे कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये एक समांतरता, त्यांच्यामध्ये एक शांतता राखण्याचं काम केलं. आणि मग इंग्लंडमध्ये त्यावेळेला पीस तयार झालं, शांतता प्रस्थापित झाली. एलिझाबेथनं साहित्यासाठी, कलेसाठी पोषक वातावरण निर्माण केलं आणि म्हणून इंग्लिश लिटरेचरसाठी एलिझाबेथन एज हे गोल्डन एज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. यामध्ये वेगवेगळ्या काही घटना घडल्या. मग एलिझाबेथन क्वीन येण्यापूर्वी 1476 मध्ये इंग्लंडमध्ये प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला. थॉमस वॅक्स्टन नावाच्या माणसानं प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला आणि तिथून एका साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली, त्याच्या गतीमध्ये वाढ झाली. पण त्याच्या अगोदर काय होतं, ट्युडर पिरियड नंतर किंवा मिडियल पिरियड नंतर एलिझाबेथच्या येण्यानं बऱ्याच घटना ह्या सकारात्मक झाल्या. त्या कशा
तर एलिझाबेथन ही स्वतः एक कलाकार होती. त्यामुळे कलेच्या दृष्टीने किंवा कलेची तिला प्रचंड आवड होती आणि ती स्वतः जे ब्लँक वर्ड्स मध्ये लिहिणारे ड्रामाटिस्ट होते त्यांना ती स्वतः इन्व्हाइट करायची आणि मग तिच्या दरबारामध्ये तिच्या कोर्टमध्ये ते ड्रामाटिस्ट येऊन ड्रामा प्रेझेंट करायचे. ब्लँक वर्ड्स मध्ये लिहिण्याचं काम मग ते शेक्सपियरने देखील केलेलं आहे आणि या सगळ्यामुळे ते प्रचंड प्रसारित व्हायला लागलं आणि इंग्लंडच्या साहित्यामध्ये प्रचंड वाढ व्हायला लागली. इंग्लंडमध्ये हे सगळं कुठून आलं तर ते ग्रीक आणि इटलीमधून आलं. इटलीमध्ये अर्ली इन द 14th सेंचुरी रिनेसा निर्माण झालं. तिथे पुनर्जागरण, डिस्कवरी टू ह्युमन माइंड, स्वतःचा शोध, मानवी जीवनाच्या मूल्यांचा शोध तिथे व्हायला सुरुवात झाली आणि मग त्यातल्याच मॅन्युस्क्रिप्ट्स इटलीतील जे इंटेलेक्च्युअल लोक होते ते इंग्लंडमध्ये आले आणि 16व्या शतकाच्या शेवटच्या 10व्या वर्षापासून रिनेसा सुरू झाला. आणि मग रिनेसा जेव्हा सुरू झाला तेव्हा ह्युमॅनिझम नावाची एक नवीन कन्सेप्ट पुन्हा उभी राहिली, जी कॅथलिक आणि प्रोटेस्टंटच्या बाबतीत जो आपण बघतो की प्रोटेस्टंट लोक पोप आणि चर्चच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले, अन्यायाच्या विरुद्ध उभे राहिले. कॅथलिकचं वर्चस्व त्यांनी झुगारून लावलं आणि मग हेनरी 8 त्यांना मदत केली. मग हेनरी राजा झाला. या सगळ्या गोष्टी या एलिझाबेथन एज मध्ये होत गेल्या. एलिझाबेथन एज मध्ये आपल्याला जो रिनेसा किंवा रिफॉर्मेशन आपण म्हणतो. आता रिनेसा म्हणजे काय तर रिनेसान्स म्हणजे रिवायवल, रिबर्थ म्हणजे पुनर्जन्म. रिनेसा या कन्सेप्टमध्ये आपल्याला डीपमध्ये आपण बघणार आहोत, पण तत्पूर्वी आपण फक्त एलिझाबेथन एज या एकंदरीत पूर्ण कन्सेप्टवर बोलूयात. एलिझाबेथ एज येण्यापूर्वी इथे ट्युडर पिरियड होता आणि या सगळ्यामध्ये जर कोणाचं खऱ्या अर्थानं एक महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर पहिला इंग्लिश रायटर ज्यानं इटालियन वर्क लिहिलं सर थॉमस मोर. युटोपिया नावाचं त्याचं ते वर्क होतं आणि या माणसानंतर किंवा लिखाणाला प्रचंड वेग ज्याला आपण म्हणतो आला. हा एक असा व्यक्ती होता की ज्याच्या लिखाणामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळत होतं. पुढे युनिव्हर्सिटी वीट्स नावाची एक नवीन फळी तयार झाली, ज्या फळीमध्ये ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली इंटेलेक्च्युअल पर्सन्स होते, जे प्रायव्हेट लेवलला नाटकं प्रेझेंट करत होते, कमर्शियल लेवलला प्रेझेंट करत होते, कंपनीसाठी प्रेझेंट करत होते. त्याच्यामध्ये थॉमस लिली नावाचा एक रायटर होता, ज्यानं त्याच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा उल्लेख केला की प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. थॉमस लिली. त्याच्यानंतर यामध्ये वेगवेगळे रायटर्स, मग थॉमस वॅट असेल, ही माणसं या युनिव्हर्सिटी वीट नावामध्ये ॲड झाली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या साहित्याला, इंग्लिश लिटरेचरला एक मोठं हातभार लावण्याचं काम केलं. शेक्सपियर एज आपण या एलिझाबेथन एजला म्हणतो, तर त्याचं कारण काय तर शेक्सपियरनं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॉमेडी ही ट्रॅजेडी जी त्यानं लिहिली, मग तो हॅमलेट असेल, ऑथेल्लो असेल, रोमिओ अँड ज्युलिएट सारखी लव्ह स्टोरी असेल, या नाटकांच्यामुळे शेक्सपियरनं केलेले एक एक एक्सपेरिमेंट हे प्रचंड ऑडियन्सला आवडू लागले आणि मग त्याने त्याच्यात ब्लँक वर्ड्स या कन्सेप्टमध्ये त्यानं ड्रामा लिहायला सुरुवात केली. आणि ब्लँक वर्ड याचा अर्थच मुळात असा होतो की नाटककारांना वेगवेगळ्या पद्धतीनं नाटकाची शब्दशैली वेगवेगळ्या पद्धतीनं वापरता येऊ लागली किंवा वापरणं, ज्याला अनराईम ॲम्बिक पेंटामीटरमध्ये लिखाण आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक वेळेला रिदमच किंवा राईमच आला पाहिजे असं काही नाही, अशा पद्धतीनं. तर एलिझाबेथन एजमध्ये आपण बघणार आहोत दी रिनेसान्स, ह्युमॅनिझम अँड रिफॉर्मेशन. रिनेसान्स म्हणजे रिवायवल, रिबर्थ, पुनर्जन्म म्हणजे जुन्या गोष्टींचा अभ्यास करायचा आणि त्या नव्या पद्धतीनं मांडायच्या. हे आपल्याला रिनेसन्समध्ये बघायला मिळणार आहे.
ह्युमॅनिझम अँड रिफॉर्मेशन हे या रिनेसन्सचे दोन ॲस्पेक्ट्स आहेत. ते म्हणजे ह्युमॅनिझम म्हणजे काय की मानवतावाद जो उभा राहिला, म्हणजे धर्मवाद प्रचंड फोपावला होता. मानवी जीवनाच्या कल्याणाच्या पलीकडे बऱ्याच घटना घडत होत्या. म्हणजे नको त्या माणसांना न्याय मिळत होता, सामान्य माणसांना न्याय मिळत नव्हता. पण प्रोटेस्टंटने जेव्हा एक चळवळ मुवमेंट उभी राहिली, त्यामुळे ह्युमॅनिझम ही एक मोठी कन्सेप्ट, मानवतावादाच्या कल्याणाची, मानवाच्या कल्याणाची कन्सेप्ट उभी राहिली, ती याच एलिझाबेथन एजमध्ये. त्यानंतर रिफॉर्मेशन, त्याचंच पुन्हा रिफॉर्मेशन किंवा एक चांगली सुरुवात म्हणजे एलिझाबेथन एजमध्ये निर्माण झाली, ती रिनेसान्समुळे. असं म्हटलं जातं की रिनेसान्स इज द डाऊन ऑफ अर्ली मॉडर्न इरा. सो सेकंड वन इज एलिझाबेथन पोएट्री. In this term, we will discuss about sonnets, epic, and pastoral. Sir Thomas Watt, Earl of Surrey. Watt is the first poet who introduced the sonnet into English poetry. Sonnet is a short lyric poem of 14 lines written in iambic pentameter. तर एलिझाबेथन पोएट्रीमध्ये आपण सॉनेट्स, इपिक आणि पॅस्टरल बघणार आहोत. थॉमस वॅट या व्यक्तीनं पहिल्यांदा सॉनेट हे इंग्लिशमध्ये इंट्रोड्यूस केलं. नंतर शेक्सपियरनं त्याच्यामध्ये बदल केला. कशा पद्धतीनं बदल केला ते पण आपण बघणार आहोत. सर फिलिप सिडनी त्यानं एलिझाबेथन पोएट्रीमध्ये कशा पद्धतीनं कंट्रीब्युशन दिलं. हेनरी होवार्ड असेल, अर्ल ऑफ सरी असेल, या सगळ्यांचं, एडमंड स्पेन्सर असेल, या सगळ्यांचं एलिझाबेथन पोएट्रीमध्ये कशा पद्धतीचं कंट्रीब्युशन आहे हे देखील आपण डीपली बघणार आहोत. अँड थर्ड वन इज एलिझाबेथन ड्रामा. ड्रामा कशा पद्धतीनं डेव्हलप झाला. द डेव्हलपमेंट ऑफ एलिझाबेथन ड्रामा कॅन बी फाउंड इन मॉरॅलिटी अँड मिरॅकल प्लेस. कशा पद्धतीनं एलिझाबेथन पिरियडमध्ये ड्रामा डेव्हलप झाला, कॉमेडी आली, ट्रॅजेडी आली, मिरेकल और मिस्ट्री प्लेज अँड मॉरॅलिटी प्लेज आले. द कंट्रीब्युशन ऑफ द युनिव्हर्सिटी विट्सनं एलिझाबेथन ड्रामामध्ये कसं कंट्रीब्युशन केलं. फॉर्मेशन ऑफ द रोमॅन्टिक कॉमेडी याचं कंट्रीब्युशन कसं झालं. जॉन लिनी द कर्टियर मेड अ नोटेबल कंट्रीब्युशन ऑफ फॉर्मेशन ऑफ इंग्लिश रोमॅन्टिक कॉमेडी. जॉन लिली, मी मगाशीच म्हणालो की प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं, हे ज्या व्यक्तीनं आपल्या लिखाणामध्ये लिहिलं त्या व्यक्तीचं कंट्रीब्युशन कशा पद्धतीनं एलिझाबेथन ड्रामासाठी मिळालं. मग शेक्सपियर असेल, हे आपण अतिशय डीपली पाहणार आहोत. आणि फोर्थ वन अँड लास्ट वन इज द युनिव्हर्सिटी विट्स. मी मगाशीच म्हणालो की युनिव्हर्सिटी विट्सनं कशा पद्धतीनं मदत केली, ते इंटेलेक्च्युअल पर्सन्स कसे होते आणि त्या इंटेलेक्च्युअलिटीचा तत्कालीन इंग्लिश लिटरेचरला काय फायदा झाला. मग त्याच्यामध्ये जॉन लिली, जॉर्ज पील, रॉबर्ट ग्रीन, क्रिस्टोफर मार्लो, थॉमस लॉज, थॉमस नॅश अँड थॉमस काइट. इट्स अ ग्रुप ऑफ university wits, some of educated in Cambridge University, some of them from Oxford University. At the time of when the university wits entered the scenario of the English drama, one of the prevailing tradition was the imitation of ancient Roman drama. For example, Caroboduc and Ralph Royster Deister. सुरुवातीला जेव्हा युनिव्हर्सिटी वीट आलं किंवा ही मंडळींचा ग्रुप जो तयार झाला आणि त्याच्यानंतर सुरुवातीला जेव्हा एक इंग्लिश ड्रामा आला, तर त्याचा रोमनचा प्रभाव त्यांच्यावर आपल्याला बघायला मिळतो. तर आपण एलिझाबेथन एजच्या माध्यमातून अशा पद्धतीनं संपूर्ण एलिझाबेथन एजचे 4 जे प्रकार आहेत, कन्सेप्ट्स आहेत, ते आपण पाहणार आहोत. आणि प्रश्न आपल्याला एलिझाबेथन एज जरी विचारला, शेक्सपियरियन एजबद्दल जरी विचारलं, रिनेसान्स बद्दल जरी विचारलं आणि ह्युमॅनिझम अँड रिफॉर्मेशनबद्दल जरी विचारलं, एलिझाबेथन पोएट्रीबद्दल जर विचारलं, तर आपल्याला सुरुवातीला व्हॉट इज एलिझाबेथन एज अँड दी कंट्रीब्युशन ऑफ एलिझाबेथन एज टुवर्ड्स इंग्लिश लिटरेचर, दॅट वी हॅव टू राईट डाऊन इन आवर आन्सर. Another thing is that
की आपल्याला एलिझाबेथन ड्रामा विचारू देत अथवा युनिव्हर्सिटी वीट्सबद्दल विचारू देत. यू हॅव टू राईट डाऊन फर्स्ट पॅराग्राफ अबाउट द एलिझाबेथन एज. आफ्टर दॅट यू विल include the short paragraph about Renaissance, humanism and reformation, and then you have to turn over your major concept. It means the major topic, which is maybe Elizabethan poetry, drama or university wits. Okay, so day after tomorrow we will discuss about the Renaissance, humanism and reformation. Okay, have a good day.